कार्यपद्धती प्रकरण क्रमांक 8 ठेवीदारांशी पत्रव्यवहार. या प्रकरणातील प्रस्तावना आपण सर्वात आधी जाणून घेऊ. ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय असा स्रोत आहे आणि याचा उपयोग कंपनीच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होत असतो. कारण ठेवी हा जो आहे हे कर्जाऊ भांडवल आहे. अल्प मुदतीसाठी जर कंपनीला गोळा करायची असेल, पैसा जर गोळा करायचा असेल तर या ठिकाणी ठेवीचा स्वीकार करून कंपनी भांडवल गोळा करू शकते. म्हणजे ठेवींचा जो कालावधी असतो हा कालावधी 6 महिने ते 36 महिन्यांपर्यंतचा असतो. म्हणजे 6 महिने कमीत कमी आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांपर्यंत आपण ठेव म्हणून त्या ठेवीचा स्वीकार करू शकतो. कंपनी ठेवीवर नियमित व्याज देण्यासाठी आणि मुद्दल रक्कम मुदत संपताच परतफेड करण्यासाठी ती जबाबदार असते. म्हणजे जेवढी मुद्दल रक्कम आहे तेवढी मुद्दल रक्कम आणि त्याच्यावरचं जेवढं व्याज आहे ते हे व्याज आणि मुद्दल रक्कम परत करण्यासाठी कंपनी जबाबदार असते मुदत संपेपर्यंत. ठेवीदार हे ठेवीचे असुरक्षित धनको असतात. ठेवीदार जे असतात हे त्या ठेवीचे असुरक्षित असे धनको असतात. कारण ठेवीदारांनी आपली रक्कम कंपनीमध्ये ठेव म्हणून ठेवलेली असते, म्हणून ते त्या ठिकाणी धनको म्हणून संबोधल्या जातात. कंपनीच्या चिटणीसाला ठेवीदारांची ठेव स्वीकारल्याबद्दल त्याच्यासोबत व्यवहार करावा लागतो. ठेवीवरचं व्याज देण्यासाठी व्यवहार करावा लागतो, ठेवीचं नूतनीकरण करण्यासाठी व्यवहार करावा लागतो, त्याचबरोबर ठेवीची परतफेड करण्यासाठी म्हणजे इत्यादी अनेक प्रसंगासाठी चिटणीसाला कंपनीच्या ठेवीदारांसोबत पत्रव्यवहार हा करावा लागतो. चिटणीसाला हा पत्रव्यवहार कंपनीच्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार करावा लागतात. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला विशेष अशी काळजी घेणं आवश्यक आहे. जेव्हा चिटणीस कंपनीच्या ठेवीदारांसोबत पत्रव्यवहार करणार आहे तर त्यावेळेस त्याला विशेष अशी काळजी घेणं आवश्यक आहे. मग ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना कोणत्या गोष्टींचा विचार चिटणीसाने करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी त्याला लक्षात घ्यावयाच्या आहेत तर त्याच गोष्टी आपण जाणून घेऊ. पहिली गोष्ट या ठिकाणी आहे ते म्हणजे कायदेशीर तरतुदी. चिटणीसाने नेहमी ठेवी मागवणे, ठेवीचा स्वीकार करणे, ठेवीचं नूतनीकरण करणे आणि परतफेड करणे या संबंधित असलेल्या कायदेशीर तरतुदींचं पालन कंपनीने यथायोग्य केले असल्याची खात्री केली पाहिजे. जेव्हा चिटणीस पत्रव्यवहार करणार आहे तर त्याने पत्रव्यवहार करण्याच्या आधी कायदेशीर तरतुदींचं पालन केलेलं आहे का? ठेवी मागवण्यासाठी, ठेवीचं नूतनीकरण करण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी आणि परतफेड करण्यासाठी या संबंधात ज्या तरतुदी आहेत तर या तरतुदींचं पालन कंपनीने योग्य प्रकारे केलं आहे की नाही याची खात्री चिटणीसाने पहिले करून घेणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे सौजन्य. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने असभ्य आणि अयोग्य शब्दाचा वापर होणारच नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच पत्रव्यवहार नम्रतापूर्वक केला जातो. बघा, जेव्हा चिटणीसा हा पत्रव्यवहार करणार तर तेव्हा पत्रव्यवहार करत असताना असभ्य आणि अयोग्य अशा कोणत्याही गोष्टीची किंवा अशी कोणतीही वर्तणूक चिटणीसाकडनं होणार नाही याची नेहमी चिटणीसाने खात्री घेणं आवश्यक आहे. म्हणजे याची काळजी त्याला वेळोवेळी घ्यावं लागेल, नम्रतापूर्वक त्याने पत्रव्यवहार करावा लागेल. तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे तत्परता. ठेवीदाराशी जेव्हा चिटणीस पत्रव्यवहार करत असतो तर हा पत्रव्यवहार करत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि तक्रारींना बिनाविलंब उत्तर पाठवणं गरजेचं असतं. जेव्हा चिटणीसाला कोणते प्रश्न विचारले जात असेल, ठेवीदारांकडनं जर कोणते प्रश्न विचारले जात असतील तर त्या प्रश्नांचं त्वरित उत्तर या ठिकाणी चिटणीसाने देणं आवश्यक आहे. म्हणजेच पत्रव्यवहार करत असताना तत्परता त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. चौथा मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे अचूकता. ठेवीदारांशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहारात अचूकता असायला पाहिजे. तसेच वस्तुस्थितीची अचूक माहिती पत्रामध्ये असायला पाहिजे. पत्रव्यवहार जेव्हा करतो तेव्हा ती माहिती जी आहे ती अचूक असायला पाहिजे. कारण ती कुठलीही खोटी किंवा चुकीची माहिती त्याने देता कामा नये. जी माहिती तो पत्रात लिहितो आहे ही अगदी बरोबर असायला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे तर याबद्दलच ती माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून माहितीमध्ये अचूकता असणं आवश्यक आहे. पाचवा पॉईंट या ठिकाणी आहे ते म्हणजे नावलौकिक.
ठेवीदारांच्या मनामध्ये कंपनीची प्रतिमा कायम राहील अशा प्रकारचा पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर राहील याची दक्षता चिटणीसाने घेतली पाहिजे. जेव्हा चिटणीस पत्रव्यवहार करणार तर ठेवीदारांच्या मनामध्ये कंपनीबद्दलचे जे नावलौकिकाची प्रतिमा आहे, जी इमेज आहे ती कायम राहील अशा प्रकारचाच पत्रव्यवहार हा ठेवीदारांसोबत चिटणीसाने करणं गरजेचं आहे. याची दक्षता चिटणीसाने घेतली पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की कंपनीचा नावलौकिक वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल, कंपनीचा नावलौकिक वाढू शकेल. यानंतरचा 6वा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही दृष्टिकोन. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या गरजा, अपेक्षा इत्यादी बाबी विचारात घेऊन चिटणीसाने ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला पाहिजे. जेव्हा चिटणीस ठेवीदारांशी पत्रव्यवहार करतो तर हे पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या गरजा काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे इत्यादी बाबी त्याने विचारात घेऊनच ठेवीदारांसोबत पत्रव्यवहार हा केला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा दृष्टिकोन त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा 7वा मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे संक्षिप्तता. ठेवीदारांशी पत्रव्यवहार हा अत्यंत मोजक्या शब्दामध्ये असायला पाहिजे. संक्षिप्त शब्दामध्ये पत्रव्यवहार हा असायला पाहिजे. आवश्यक असलेली माहिती ही थोडक्यात परंतु मुद्देसूद असावी. जी माहिती आवश्यक आहे ती थोडक्यात लिहायला पाहिजे आणि ती मुद्देसूद मांडायला सुद्धा पाहिजे. अनावश्यक व अप्रस्तुत माहिती टाळली पाहिजे. जी अनावश्यक माहिती आहे, जी अप्रस्तुत माहिती आहे ही माहिती त्याने नेहमी टाळायला पाहिजे. म्हणजे संक्षिप्तता पत्रामध्ये असणं आवश्यक आहे. यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे गोपनीयता. चिटणीसाने ठेवीदारांबरोबर पत्रव्यवहार करत असताना गोपनीयतेचं पालन करायला पाहिजे. जेव्हा चिटणीस पत्रव्यवहार करणार आहे ठेवीदारांसोबत तेव्हा गोपनीयतेचं पालन त्याने करणं गरजेचं आहे. कारण कोणतीही कंपनीची जी गुपित माहिती आहे ही ठेवीदारांसमोर उघड करू नये. तर अशी जी माहिती आहे त्याने गोपनीय ठेवायला पाहिजे. म्हणून गोपनीयता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलचे जवळजवळ आपण 8 पॉईंट या ठिकाणी बघितले. यानंतर आहे ठेवीदारांशी पत्रव्यवहारांचे प्रसंग. कोणत्या कोणत्या प्रसंगाला चिटणीसाला ठेवीदारांसोबत पत्रव्यवहार करावा लागेल याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. चिटणीस संचालक मंडळाने ठेवीबाबत घेतलेले विविध निर्णय ठेवीदारांना कळवतो. संचालक मंडळ कंपनीमध्ये निर्णय घेतो. ठेवीबद्दलचे जे काही निर्णय आहे तर याबद्दलची माहिती चिटणीस हा ठेवीदारांपर्यंत घेतलेले निर्णय जे आहेत ते निर्णय कळवण्याचं काम करतो. चिटणीसाला ठेवीदारांशी विविध प्रसंगासाठी पत्रव्यवहार करावे लागतात. ते पत्रव्यवहार कोणते कोणते तर बघा, कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दलचं आभार मानणारं पहिलं पत्र आहे. म्हणजे जेव्हा ठेवीदार आपल्या कंपनीमध्ये ठेव म्हणून रक्कम ठेवतो तर त्याबद्दल आभार मानण्याचं एक पत्र. दुसरं म्हणजे ठेवीवरील व्याज देण्याबाबतचं पत्र. मग ते व्याज अधिपत्राद्वारे दिलं जातं आणि दुसरी पद्धत म्हणजे व्याज हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलं जातं. तिसरं पत्र या ठिकाणी आहे ते म्हणजे ठेवीच्या नूतनीकरणाचं पत्र. जेव्हा आपण त्या ठेवीचं रिन्युएशन करत असतो, रिन्यू करत असतो तर ते नूतनीकरणाचं एक पत्र. आणि चौथं म्हणजे ठेवींच्या परतफेडीचं पत्र. म्हणजे जेव्हा ठेव आपल्याला परत करावी लागते तर त्या ठेवीच्या परतफेडीचं पत्र. असे जवळजवळ 4 पत्र आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. तर नमुना पत्र जे आहे पत्र क्रमांक 1 ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दलचं आभार मानणारं पत्र हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ.